महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर इथं सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली। एका वडिलांनी आपल्या 2 निष्पाप मुलांच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात 7 वर्षाचा धाकटा मुलगा देवांश बडखल याचा मृत्यू झाला, तर 11 वर्षाचा मोठा मुलगा सुशांत बडखल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश बडखल हा चंद्रपूर भागातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये त्याचा भाऊ राहुल बडखल याच्यासोबत क्वार्टर क्रमांक M29 मध्ये आपल्या 2 मुलांसह राहत होता। काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादामुळे मंगेशची पत्नी घर सोडून गेली होती। त्यानंतर मंगेश ऑटो रिक्षा चालवून आपल्या 2 मुलांची काळजी घेत होता। हल्ल्याचं कारण काय होतं? असं वृत्त आहे की तो आपल्या पत्नीला घरी परत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होता, पण त्याला यश येत नव्हते, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता। तथापि मुलांवरील या प्राणघातक हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या जोडप्यामध्ये बऱ्याच काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता आणि पत्नीने मुलांना सोडून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती। निराशेपोटी आरोपीने आपल्या 2 निष्पाप मुलांच्या गळ्यावर धारदार ब्लेडनं वार केले। सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली। मुलांवर हल्ला केल्यानंतर आरोपी वडिलांनी अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण ते बचावले। या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांना धक्का बसला। जखमी मुलांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी देवांश बडखल यांना मृत घोषित केले। दरम्यान मोठा मुलगा सुशांत याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं वृत्त आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि दुर्गापूर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी मंगेश बडखल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। या क्रूर घटनेमुळे शक्तीनगर कॉलनीत खळबळ उडाली आहे। आपल्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वडिलांवरच आपल्या निष्पाप मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे परिसरात संताप आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय।